राया आई अरे एवढ्या सकाळी सकाळी आणि ते बी देवघरात. आता पातूर तुला पाहिलं नाही कधी एवढ्या सकाळी देवघरात. हा फक्त तुझ्या 10वी-12वीच्या निकालाच्या दिवशी बघितलं बघ. आज निकालच आहे बघ माझा. ही काय कसला रे? अगं भाऊसाहेबांनी लय मोठी जबाबदारी दिली होती, कारखान्याचा अहवाल तयार करायची. अरे वा. आणि आज त्यांच्या हातात अहवाल द्यायचा आहे कारखान्याचा. त्यांना आवडेल का नाही ह्याचीच लय धाकधूक लागली बघ. आहे अगं भाऊसाहेबांनी आवडेल ना. अरे का नाही आवडणार? कष्टाने केलेल्या कुठल्या बी गोष्टीचं चीज झाल्याशिवाय राहत नाही बघ. तू नको काळजी करू, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आणि मी आहे की माझ्या लेकासाठी देवाला इनवणी करायला. सगळं व्यवस्थित होईल बघ. आहे मी येतो फुयाजीचा आशीर्वाद घेऊन. देवा माझ्या लेकाची इच्छा तेवढी पूर्ण कर. लई वर्षांनी बापाच्या तोंडून कौतुक ऐकायला जीव पार कानापातूर आलाय त्याचा. आणि त्याच्या लग्नाचं विघ्न बी दूर कर. काही चुकलं माकलं असेल तर माफ कर. एक आई म्हणून या पल्ल्याड दुसरं काय बी मागणं नाही बघ तुझ्याकडं. आजे लईच खतरनाक दिसतेय ग, एकदम कडक. आज्याने बघितलं असतं ना तुला तर परत एकदा लग्न करून मोकळा झाला असता बघ. गापे म्हणे लगीन ते बी पुण्यांदा. अरे 7 जन्मासाठी बांधून ठेवलाय त्याला या पुईनी. माझ्याशिवाय हाय कोण त्याला? होय खरंय. पण काय रे राया, आज सकाळी सकाळी माझ्याकडे आलास, काही विशेष महत्वाचं काम आहे का या म्हातारीकडं? ए आजे अगं तू काय म्हातारी आहेस वय? तू 56 जणींना पुरून उरशील. आजे मला तुझ्याकडनं लई मोठा आशीर्वाद पाहिजे बघ, ती बी एकदम कडकवाला आशीर्वाद. अरे माझा आशीर्वाद कायमचा तुझ्या बरोबर आहे बघ. पण काय र, आज लई महत्वाचं काम आहे का र? बस तुला सांगतो. अगं आजे भाऊसाहेबांनी कारखान्याची लय मोठी जबाबदारी दिली माझ्याकडे आणि आज ते पूर्ण करून त्यांना द्यायला चालू. मनातले दागदुख होते बघ. त्यांना माझं काम आवडेल का ग? त्यांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडेल का? लय टेन्शन आलंय का आजी. कशाला काळजी करतोय? बाप आहे तुझा, वाघ नाही. ह्याच्यात बी माया आहेच की. तुझं कौतुक करत नसतो होय रे तो? सांग बरं, शेवटच्या वक्ताला त्यांनी माझं कधी कौतुक केले आठवतंय का? सांग ना. अगं नाहीच आठवणार. माझं शिक्षण थांबल्यापासून त्यांनी कधी प्रेमानं मायेनं मला बोललेलं बी आठवत नाही. कौतुक राहिलं बाजूला. तरी बी देव आहे तो माझा आणि देवाकडे माझा अर्ज आहे, तक्रार नाही. देव म्हणतोस ना, मी एवढं लक्षात घेत नाही रे. देवाचं समद्यावर लक्ष असते. तसाच ह्यो तुझा बाप आहे. तुला माहित नाही पोरा, जेव्हा गावातल्या नदीला पूर आला होता तेव्हा पुरात अडकलेल्या माणसांना काढाया तू समधी गावातली पोरं घेऊन गेला होतास. तेव्हा तुझ्या आईपेक्षा जास्ती काळजी करणारा बाग पाहिला होता या पुईने. डोळ्याला डोळा नव्हता त्याच्या. आणि कौतुक म्हणशील तर दुसऱ्या दिवशी छाती फुगून भेटल त्याला तुझ्याबद्दल सांगत होता. अरे पोरा, बापाने मारताना अंगावर पडलेले वळ दिसतात, पण मारताना त्याच्या आतड्याला पडलेला पीळ दिसत नाही रे. आजे भाऊसाहेबांना फक्त हे माझं काम आवडलं पाहिजे बघ. आवडेल की, जा बिंदासली का. आजे तुला माहिती का ह्या सगळ्या कामात माझी मदत कुणी केली ती? कुणी? कृष्णाने. कृष्णानं? अरे विषय संपला. कृष्ण होती नव सोबतीला, एकदम सगळं झाक बघ. हायच पोरगी गुणाची. उगाच मी कौतुक नाही करत तिचं. ए आजे लगेच पार्टी बदलायची नाही बर का. असल तुझी कृष्णा गुणाची
पण मी ह्या कामात तिला घेऊन चान्स दिलाय. हा करा, अजून कौतिक करा त्या कृष्णेचं. पर ही कौतिक लय दिश टिकून देणार नाही गुली. लय गुणाची हाय माझी बाय. सख्खी लेक सुद्धा करणार नाही एवढं करते माझ्यासाठी. असंही देवाने काय करताय? अगं ताप घेतला. ताप घ्यायला कवाच. आणि माझ्या कृष्णेने माझ्या अंगात ताप राहून दिला पाहिजे ना. अगं टाकल्या मालकाने पण लय तुझी सेवा केली. होय, पण राया आपल्यासाठी एवढं करतील असं वाटलं नव्हतं. मग भाऊसाहेबांचा संस्कार आहे शेवटी त्यांची. अहो राया आणि कृष्णा समद करत होती तर तुम्ही काय करत होता? हे आपलं मला गडबड आहे, भाऊसाहेबांनी लवकर बोलावली, मी आभारतो माझं. हा, माणूस मारायला लागला दारू काय सोडू नका. चूळ भरून या, चहा देती. आले ग बाय. रातभर जागून जगात एक नंबरचं कष्ट केलंय माझ्या बाळाने. शेवटी बाची कोणाची. अरे बापरे, हे तर भाऊसाहेबांची महत्वाची फाईल आहे. आता हे बाळ रातभर जागले, कधी उठायचं? नको नको, झोपून व्हाय नको. आता आपण चालू इथं जाता जाता आपणच फाईल देऊ कारखान्यावर. झाली का झोप? नसलच झाली म्हणा. रात्रभर काम करत होतीस ना जागून. मामे, इथले टेबल खुर्ची कुठे गेल्या? राहायची माणसं सकाळी सकाळी येऊन घेऊन गेली. असं आहे वय. आणि मामा? ती चहा घ्यायचं सोडून कुठं गेलं गाई गाईत काय माहित. भाऊसाहेबांनी लई महत्वाचं काम सांगितलंय असं म्हणत होते. आणि माय म्हणजे तू काय करतेस? हा, आत्ताशी बरी झाली ना, आराम करत जा जा. अगं आता असं किती दिवस पडून राहायचं? हा, ही घे. माझी गोड गोड मामी गोती. मामी, हो गो बया, काय गे? किती उशीर झाला मामे. आज लई महत्वाचं काम आहे बघ मला. अगं आता रातभर जागलीस म्हणल्यावर जरा आराम कर की. हा, थोडं उशिरा गेलीस तुला कोण काय बोलणार आहे वय? आणि त्यांचंच काम करत होतीस ना जागून. अगं तसं नाही मामे, काम कसं झालंय, चांगलं झालंय का नाही यासाठी तरी येळेत जायला नको का? अगं आता एवढी मेहनत घेतली आहेस म्हणल्यावर यश मिळणारच की. अरे काय दारू बिरू ढोसायला लागलास का काय त्या पप्पाच्या नादाला लागून? का आता काय झालं? काय झालं म्हणजे काय? ह्यो शर्ट उलटा घालायला लागलायस ती बी कळना तुला. हाय का आता? अरे ते सरळ करून घाल की. असं का घुम्यागत वागायला लागलेस? सांगशील का नीट काय झाले ती? अंगावरची कापड जायची आली मम्मी. अरे जरा व्यवस्थित सांग काय झालंय? आज कारखान्याचा अहवालाचा दिवस होता. भाऊसाहेबांनी रायसनी आणि मला सांगितलं होतं अहवाल तयार करायला. हा मग? पण रायन कृष्णेला घेऊन तिच्या घरी जाऊन अहवाल तयार केला. आता काय? आता ऐकत बसत त्या कृष्णेचं कौतुक त्या भाऊसाहेबाच्या तोंडून. मला तर त्या पोरीने पाक झीट आणलाय. काय र देवा,
जिकडे जाईल तिकडे नुसतं कृष्णा 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 कृष्णा. अरे सकाळ धरणं त्या म्हातारीने सुद्धा कृष्णा नावाचा नुसता जप सुरू केलाय बघ. पाक नाटच लावती आता ती. पण तिला ठाव नाही मी गुली आहे गुली. मला तर त्या अहवालाचं टेन्शन आले. त्या अहवालात कृष्णीला काय सापडलं तर नसेल ना. लय मन लावून काम करायला लागली ती पोरगी. बापाच्या घरचं असल्याने करते. तू नग काळजी करूस. हा तर एक गोष्ट आहे बर का, भाऊसाहेबांच्या नजरेत कामाच्या बाबतीत लय भरोशाची आहे ती. म्हणजे बरोबर ते आपल्या दोघांनी कामाला लावते. अरे वाईच कळ काढ. थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे बघ. नाही या काट्याचा कायमचा बंदोबस्त केला का नाही तर नावाची गुली नाही मी. मम्मी राहू दे. तुम्ही बघून आलेली पोरगी आहे ना, तिच्या बरोबर लग्न लावायची तयारी चालू आहे त्यांची. आणि तू बस येतो नुसती गुली 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 करत. मम्मी तो अजून एक चान्स घालवलाय त्या कृष्णेला आणि त्या मामेला चांगले आदल घडवायचं. हे तू नाही शिकवायचंस मला. मी काय करायचं काय नाही ती माझं मी बघून घेईल. नाही त्या दोघीसनी नाक घासायला लावलं का नाही तर बघच. तू एक काम कर, आज कारखान्यात जाऊच नगस. तू चल माझ्याबरोबर. कुठे मम्मी? जेवढं सांगल तेवढंच करायचं. उगा प्रश्नांची लांबड लावू नगस. चल आवर पटकन. हे घे. अगं नाही काय ताब्येत, किती काळजी करशील. मामे आज दिवसभर आराम करायचा बरं का. मी बघायला नाही तुला. तू आजारी पडली ना की मला बघवत नाही बघ. अगं होय, तू तुझ्या अभ्यासावर ध्यान दे बरं. तू एकदा येशी झालीस ना की मी सुटले बघ. ती येशीवर ना आठवलं तो मुंजा कुठं आहे? इकडं फिरकलंच नाही. मामा तुला एक गंमत सांगते बरं का. त्या मुंजाचा आणि रायाचा बिलकुल बी पटत नाही. तू ग एकदम हाडाची वैरी म्हणलीस तरी चालेल. आता काय झाले, राय आपल्या घरला येतो ना पण मुंजा फिरकतच नाही. आणि म्हणतोय कसा मला फोन करू ते कीड जाऊ दे मग मी येतो. आला वाटतं. मामी येते का? होय आवरलंय ना सगळं? हा आवरले. अहो धाकलं मला वाईट चहा घेऊन जा की. आवून मामी आज नको. पण तुमची तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता. तुम्ही लय केलं बघा आमच्यासाठी. बर, आम्हाला जायला लय उशीर होतोय. आज लय महत्वाचा दिवस आहे माझ्यासाठी. होय कृष्ण बोलली मला. कृष्णा ती अहवालाची फाईल घेतली ना सोबत? कुठली फाईल? अगं रातभर जागून जी फाईल केली ती. अहो सकाळी तुम्ही सामान नेलं त्यात नेली असेल ना फाईल. मी? अगं मी नाही नेली फाईल. नाही नेली? मामे बघितलीस का फाईल? नाही ग, मला नाही माहित. त्या गोळ्यांच्या गुंगीत मला काय आठवत बी नाही. यासनी चहा बी दिला नाही सकाळपासून. अगं कृष्णा फाईल मिळणं लय महत्वाचं आहे माझ्यासाठी. मग माझ्यासाठी नाही का? आता असं भांडत बसणार होय? हा लाग की हुडकायला. एक काम कर, तू इकडे बघ मी तिकडे बघते. कृष्णा बहुतेक पप्पाकडे फाईल असेल. स्विच ऑफ लागतोय फोन. एक काम कर, चल कारखान्यावर लवकर. मामे आले ग. होय खरंच धाडबीड पडली का काय? अरे पप्पा कुठं होता का तू? किती फोन केला तुला? फोन का पण ठेवलाय? अरे मोबाईल चार्जिंग लावून इथंच होतो. अहवालाची फाईल तुझ्याकडेच आहे ना कृष्णाच्या घरनं आणलेली? अहवालाची फाईल हरवली? अरे मी तर तुझ्या पुढे आलो की. मला काय माहिती अहवालाची फाईल? अरे मग फाईल गेली कुठं? सर मी काय म्हणते, जे सकाळी कामगार आले होते ना त्यांना एकदा विचारून बघूयात की. हो मॅडम, त्यांनी प्रत्येक एक एक गोष्ट मला दाखवून कारखान्यात ठेवली आणि त्यांना विचारू की म्हणताय. यार ती राहू दे. ती ऋतिक कुठे गेला बघ, त्याला फोन लाव पटकन. मला वाटतं त्याच्याकडेच असेल फाईल.
लाव ना पटकन फोन. हा हा लावतो. सर मी काय म्हणते बाहेर बघूयात आपण. हा ठीक आहे. मला काय कळना झालंय बघा. त्या दिवशी तर त्यांनी आपल्याला हाकलून दिलं होतं ना, आणि आज फोन करून म्हणतायत की बोलायचंय. काय बोलायचं असेल देवच जाणे. लग्नाचीच बोलणी, दुसरं काय तेव्हा. हा तसंच काहीतरी असेल. या या नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 बसा. पाणी नाही नाही नग, मोबाईलच्या नको नको नको. आत्ताच पाणी करूनच आलोय. काय मग कसं येणं केलं आज? हवा आता ही लग्नाचा गाठ घातलाय म्हणल्यावर येणं जाणं तर होणारच की. पोरगाच बारीक दिसतंय. काय आजारी बिजारी होता काय? नाही म्हणजे आधी बघितलं तर चांगला पहिलवानासारखा दिसत होता की, आता असं कसं काय झालंय? हो नाही नाही, ह्यो काही राया नव, ही माझं पोरग आहे ऋतिक. माफ करा, लक्षात नाही आलं. आम्हाला वाटलं रायभान विधाते हेच आहेत की काय. तुम्ही त्यांचीच बोलणी करायला आलात ना का? हे आता बोलणी चालणी तर होत्यालीच, पर पोरीची पत्रिका दावून घेतली का तुम्ही तुमच्या गुरुजीसनी? आता विधात्यांचं पोरग म्हटल्यावर आम्ही कशी पत्रिका बघणार बर का. आणि जे काय होईल ते चांगलंच होईल बर का. उलट हे आम्हाला स्थळ चालून आलंय, हेच आमचं मोठं नशीब आहे. आणि एवढं मोठं चांगलं घराणं आहे म्हटल्यावर गुन्हे बी चांगलीच जुळणार. आता ग बाया, म्हणजे तुम्हाला काय कळतंय तवा? नुसतं घर मोठं आहे त्याच्यावर जाऊ नका. पोराची न पोरीची पत्रिका जुळत्या का, त्यांचं गुण जुळत्या ती का, ती बी बघा. नाही पुन्हा लई पस्तावचीला. म्हणजे अवशास्त्र असते ते. घरानं किती मोठं असू द्या, पत्रिका जुळणं लय महत्वाचं. नाहीतर पुढे इशा अवघडून बसतोय. कसं आहे, ग्रहतारांचा काय झोल झाला की नाही, मग विषय संपला. पुढे लय अवघडून बसला मग. होय होय, तुम्ही तेवढं गुरुजीसनी दावून घ्या बर का. आणि काही युग्न बिग्न असतीलच तर ती बी खात्री जमा करून घ्या. हा थांबा. हा ही धरा. ह्या चिठ्ठीमध्ये आमच्या रायाची जन्मवेळ आणि जन्मतारीख लिहिल्या. तुमच्या गुरुजीसनी दावून घ्या, मग बोलू आपण. हा वय वय. कसं आहे, रायात जरी माझा भाचा असला तरी बी कुणाच्या मनात काही शंका राया नग, म्हणून मी सांगाय आलती. तुम्ही पत्रिका दावून घ्या, आणि पत्रिका दावून झाल्या की आम्हाला फोन करा, मग करू आपण पुढची बोलणी. हा बरं, आता येऊ का आम्ही? येत. नमस्ते. काय शोधतेस ग? अहवालाची फाईल. अरे मी सगळीकडे फाईल उडकली, गोडाऊन मध्ये पण नाही फाईल. ऋतिकला फोन लागला का नाही? कुठे जाऊन बसले ती? अरे मी त्याला सकाळी फोन करतोय, ती गाडी फोनच उचला नाही. आता भाऊसाहेबांना काय सांगायचं मी? गुड मॉर्निंग एव्हरीबडी. राया, अहवालाची फाईल घेऊन आत या. सर तुम्हाला घाबरायची काही बी गरज नाही. तुमची चूकच नाही. उलट तुम्ही त्यांना खरं सांगितलं ना तर त्यांचा राग कमी होईल. अगं तू नाही ओळखत त्यांना, ते आता लय भडकणार आहेत माझ्यावर. हे समज खरं आहे सर, पण कसं आहे, तुम्ही आता खरं बोलला ना तर ते थोड्या वेळापुरतं रागवतील, पण तुमचं खोटं पकडलं गेलं ना तर ते आयुष्यभरासाठी दुखवतील. मग ठरवा तुम्ही.